तर नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आता आपण उत्तर पूजा किंवा त्यानंतरचा काय काय विधान आहे याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया। माझ्या अल्पज्ञानाला जे कळतंय, जे उमजतंय, जे समजतंय ते मी या ठिकाणी करण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आतापर्यंत तुम्ही जो मागचा व्हिडिओ बघितला की प्रातःपूजन सायंपूजन कसं करायचं किंवा रोजची पूजा कशी करायची याचा मागचा व्हिडिओ आपण जो बघितलेला आहे, तोच सर्व झाल्यानंतर आरती झाल्यानंतर सगळ्यांचा नमस्कार झाल्यानंतर आपण गणपतीला जसं आपण एखाद्या बाळाला टिफिन देतो त्या पद्धतीने गणपतीला आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे। यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मा तयो देव तत्र गच्छ हुताशन। अशा पद्धतीने अक्षता हातात घेऊन हे दोघही मंत्र म्हणून सगळ्यात शेवटी फक्त गणपती बाप्पावर या अक्षता टाकायच्या आहेत। सगळी पूजा झाल्यानंतर आता गणपती आपल्याला विसर्जनासाठी उचलायचा आहे, त्याच्या आधीचा सेकंड लास्ट विधी म्हणजे हा मंत्र म्हणून अक्षता टाकणे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। आता या अक्षता एकदा टाकल्यानंतर तळ्यावर जाऊन परत आरती करा किंवा इथे गणपती बाप्पाचा घरभर फिरवा किंवा त्याला परत पाटावर ठेवा, तिथे दारात आरती करा, असं काहीही करायचं नाही किंवा त्याचं काही शास्त्रच नाहीये। तीच आरती आपली जी आहे ती आपली विसर्जनाची आरती आपण समजायची आहे। शेवटची आरती असं म्हणायचं नाही, विसर्जनाची आरती असं म्हणायचं आहे या ठिकाणी। आणि अक्षता टाकल्यानंतर सरळ मूर्ती आपल्या गाडीमध्ये किंवा जशी आपली मिरवणुकीची व्यवस्था आहे सात्विक शांत पद्धतीने गणपतीला आरती किंवा भजन किंवा टाळ असं वाजवून आपल्याला न्यायचं आहे। बऱ्याच ठिकाणी तिथे गणपती सुरू आहे का काय सुरू आहे असं काही समजत नाही आणि खूपच विभत्स असे गाणे वगैरे हे करतात। अन्य धर्मात कुठेही आपल्या देवाची एवढी विडंबना होत नाही जेवढी हिंदू आपल्या देवांची विडंबना करतात। त्याच्यामुळे गणपतीचे गाणे वगैरे असलं अश्लील नृत्य ज्यांना करायचंय त्यांनी गणपती बसवूच नये असं मला वाटतं, की त्यांना त्या गणपती नावाचा अर्थच कळाला नाही। आणि मातीची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी ते पायदळी तुडवली जाते मूर्ती, हे किती चुकीचं आहे। तर एकदा विसर्जनाचा मंत्र म्हणून अक्षता आपण टाकल्या का गणपती सरळ जाऊन पाण्यात हळूवार सोडायचा आहे, वरतून फेकायचा नाहीये किंवा 3 वेळा बुडवतात असा काही बुडवायचा नाही, सरळ प्रेमाने सोडायचा आहे। त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या चुकीच्या धारणा असतात की तिथून येताना माती घेऊन येतात, रेती घेऊन येतात, गणपतीचा एखादा पार्ट घेऊन येतात, येऊन घरी आरती करतात, असं काहीही करायचं नाही। हा असती काही विसर्जनाचा गणपती हा एक देव आहे आणि देव कधी अंत्येष्टी विधी नसतो देवाला, म्हणजे मृत्यू कधी होत नाही देवाचा, तो अमर असतो। त्यामुळे असा त्याचे अस्थी म्हणजे माती वगैरे आणून असला काहीही प्रकार करायचा नाहीये। सरळ आपल्या उत्तर पूजेचे जे काही फुलं आहेत हे छान वाळवायचे आहेत, सुकवून त्याचं भस्म कंपोस्ट खत करून ते आपण झाडांना टाकू शकतो। त्यानंतर माती जर कधी तुम्हाला ती पीओपीची असेल तर ती तुम्ही घरातल्या घरात सुद्धा विसर्जन करू शकतात। हे मंत्र म्हणून आपण विसर्जन करायचे, शिदोरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। अशा पद्धतीने गणपती आपण जर कधी शास्त्रोक्त रीतीने जर कधी बसवला तर निश्चितच तुम्हाला आम्हाला सर्वांना गणपती हा लाभेल आणि विघ्नहर्ता आपल्या सर्वांचे दुःख दूर करेल। अशाच पद्धतीने भक्तिमय वातावरण चालू ठेवा। ज्यांना कोणाला एक गुरुदक्षिणा म्हणून जर कधी काही दक्षिणा आम्हाला द्यावीशी वाटली तर आपल्या स्व इच्छेने आपण या खालच्या लिंकवर आपल्या इच्छेनुसार आपण गणपती निमित्त आपण काही दक्षिणा या ठिकाणी पाठवू शकतात। नमस्कार।